आज तर काय बाई पावसाने वाटच लावली होती, बाहेर फिरायला जायचं म्हणलं आणि लगेच पाऊस पण आला. तर स्वागत मंडळी, मी आहे सूर्यादी आणि तुमचं स्वागत करतो नवीन मिनी व्लॉगमध्ये. आणि लई दिवसांनी या झाडाला कळी दिसली बाई. मला कमेंट करून सांगा या फुलाचे नाव. गणपती बाप्पाला हे फुल लय आवडतं. मग नंतर काय हा बर्बन बिस्किट खाल्ला बाई. लहानपणापासून मला लय आवडतं हा बिस्किट. आणि काय आज सकाळी सकाळी पावसाने हजेरी लावली राव. रविवार होता, कुठं बाहेर जायचं होतं पण काय पाऊस आला, म्हणलं कामच करून घेऊ, केम पार्टी. आणि मग जसा पाऊस थांबला तसा मी बाहेर पडलो बाई. आणि म्हणलं मस्त निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ. आणि सोबत घेतलं बाई, कोणी तर सोबत पाहिजे तर म्हणलं निखिलला घेतलं सोबत. आणि बघा पाऊस पडला म्हणून आम्ही निसर्गरम्य वातावरणाचा मजा घ्यायला आलो आणि नेमका पाऊस सुरू झाला. तर काय बोलायचं, एका ठिकाणी थांबून घेतलं म्हणलं, नाही तर पुढं पण जाता येणार नाही. आणि मग पावसाने पण थांबायचं नाव नाही घेतलं, तर आम्ही पण म्हणलो आम्ही पण नाही थांबणार आता. पण निसर्गासमोर कोणाच चालतं का बाई. आम्हाला पुलाखाली थांबावंच लागलं, इतका पाऊस लागत होता. सर्दी बिर्दी झाली तर कुठं घेता कुठाने. फुल ना फुलाची पाकळी म्हणलं सिडको गार्डनला तरी जाऊन येऊ, तिथे थोडं निसर्गरम्य वातावरण असन. आणि इथं दुपारची इतकी शांतता होती ना, आणि वरतून पाऊस पडेल होता, थंड थंड मस्त भारी वाटत होतं. आणि असं होतं गार्डन तर ठीकठाकच कंडिशनमध्ये, जरी मेंटेन नाही करते तरी फिरायला मज्जा येत होती. म्हणजे नेचर पुढं कोणाच चालतं का इथं बघूनच कळतं, डायरेक्ट मधूनच झाड आलं बाई. बाकी काय मग थोडं इकडं तिकडं फिरलो त्या गार्डनमध्ये. इतकी शांतता होती, मला तर सोडाच वाटत नव्हतं ते गार्डन. आणि ही होती आपली रंभा. आज पावसामध्ये भिजून लय मस्त चमकू राहिली. मग काय म्हणलं आता घरी जाऊ. आणि मग काय संध्याकाळी प्रभूंच्या मंदिरात आलो. आणि आज पण आरती चालू होती सुदैवानी. आणि सार्थक मला पार्टी मागत होता, जेव्हा तुझे 500 सबस्क्रायबर पूर्ण होतील ना तेव्हा मला पार्टी पाहिजे. त्याला म्हणलं हो बाई, आपले जे व्ह्यूअर्स आहे ना ते शेअर करतील आणि आपले सबस्क्रायबर वाढवायला मदत करतील. तो म्हणला नक्की शेअर करतील ना. त्याला म्हणलं अय आपली पब्लिक आहे आणि आय होप तुम्ही शेअर करशाल ना. तर मंडळी एवढंच होतं आपला व्लॉग. हसा खेळा आणि जगा गाईज. बाय.